आता आपण इथून स्वप्नील वॉटरफॉलला चाललो. तुम्ही बघू शकता ऑफ रोड. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या करो यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जे की माझंच नाव आहे आशुतोष शिंदे. खूप दिवसापासून इच्छा होती की स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं आणि आज तो दिवस आला. आज मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करतोय आणि याची सुरुवात मी जिथून करतोय जिथं माझं बालपण गेलं आहे, तिलानगर या गावातून. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. धन्यवाद. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला. मी डायरेक्ट तिलारीला जाणार होतो ते आता कॅन्सल झालं. माझ्याबरोबर माझा मुलगा, माझी बायको पण येते. तर मी पहिला इथून जाणार आहे माझ्या सासरवाडीला आणि तिथे आज थांबून मी उद्या नेक्स्ट डे संडे मॉर्निंगला मी तिथून तिलारीला निघणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रभर अक्षरशः झोपलो नाही आहे, डोळा पण लागला नाही आहे. काय मॅच झाली, सुपर्ब मॅच झाली. कोणाला वाटलं पण नव्हतं की 30 बॉलला 30 रनसुद्धा आपण डिफेंड करू शकतो. काय बॉलिंग केली बुमराने. तो सूर्यकुमारचा कॅच जो आपल्याकडे ट्रॉफी अशी घेऊन आलेला आहे. तर खरोखर वाटलं पण नव्हतं की आपण 30 बॉल 30सुद्धा आपण डिफेंड करू. तर मला वाटत नाही आहे की कोण जे डायट फॅन आहेत क्रिकेटचे ते रात्रभर त्यांना झोपसुद्धा लागली असेल. त्यांची पण कंडिशन माझ्यासारखी झालं असेल. सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशनसुद्धा केलं असेल. काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला की. तर आपल्या दिवसाची सुरुवात तरी खूप छान झालेली आहे. तर मी जसं तुम्हाला काल बोललो होतं की आपण आज सकाळी इथून निघणार आहोत तिलारीसाठी. तर मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघंच निघणार आहोत. तो येईल थोडं, आता वाजलेत 8 वाजलेत. तर थोडा वेळात येईल तो, मला पिकअप करेल. आम्ही दोघं बाईक करून इथून तिलारीला जाणार आहे. इथून जवळच आहे, 45 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे. तर 1 तास 1.5 तास तरी आम्हाला लागेल इथे पोहोचायला. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तुम्हाला माझ्या पाठीचा व्ह्यू दिसतं की नाही काय माहिती. इट्स अ ब्युटिफुल व्ह्यू आहे इथला. तर मी आता माझ्या सासरी आलेलं, तुम्हाला माहीतच आहे. तर माझ्या घराशेजारचा इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मस्त. मित्रांनो, आवरून तर आता सुरुवात झालेली आहे. तर आता मी तिलारीसाठी तर निघालो आहोत. आवरून माझा मित्र पण बाहेर येऊन बसला आहे माझी वाट बघत. वाजलेत आता 9:30, अर्धा तास लेट झाला आहे. आम्ही 9 वाजता निघणार होतो. तर आता थोडा वेळ झाला आहे. तर बघूया. पाऊस पण सुरू झाला आहे आता, थोडा बारीक आहे. तर आम्ही आता निघतो तिलारीसाठी. हा माझा मित्र आहे श्री. काय म्हणतो काय? चला निघतो आम्ही तिलारीसाठी. आमची बाईक. तर आता थोडंसं आपण बाईक राईड करून आम्ही इकडे थांबलो आता. तर आता श्रीचं असं म्हणणं आहे की थोडं इथून आपण ऑफ राईड करूया. की ऑफ राईड हा रस्ता जातो, कुठे जातो? तिलारी डॅमला जातो. हा रस्ता इथून तिलारी डॅमला जाणार आहे. मग मेन रोड पण असा आहे, इकडून निघतो. खरं आम्ही आता थोडंसं ऑफ राईडिंग करायचं म्हणतो. तर बघूयात कसं आहे. आणि हा म्हणतो की आपल्याला इथून जाताना रस्त्यात कुठे ना कुठेतरी प्राणी, काही कुठले प्राणी, गवारेडा, वाघ वगैरे, अस्वल, हत्ती असे दिसतात म्हणतोय. तर बघूया, जर आपला आज लक असेल तर आपल्याला नक्की दिसेल. आणि वातावरण पण एवढं छान झालं इथे की पाऊस पण थोडा हळूहळू सुरू झाला आहे. थोडं आम्ही पण भिजलोय मध्ये. मग थोडं म्हटलं जरा थांबून इथं थोडंसं व्हिडिओ थोडेसे काढले, थोडे फोटो क्लिक केलेत. तर बघूया आता पुढे आपल्याला आणि काय दिसतंय. तिलारी डॅम इकडेच ना? हा, तिलारी डॅम इथे जवळ आहे. किती लांब आहे इथून अजून? इथून 1.5 किलोमीटर होते. पारित नाका आहे. तिकीट काढून जायचं लागतं. तिकीट आहे का त्याला? हां, बरोबर, ठीक आहे, थँक्यू. थंडी वाजायला लागली, पाऊस पण सुरू झाला आहे भरपूर. तुम्हाला आता तुम्हाला यात दिसेल की नाही, खरं पाऊस पण खूप मोठा पडतोय. या झाडामुळे थोडं वाचतोय आम्ही. तर पाऊस पण आता खूप जोरात सुरू झाला इथं. तुम्ही बघू शकता पाऊस किती मोठा आहे. तर म्हटलं या एवढं गाडी चालवणं तर थोडं कठीण आहे, म्हणून आम्ही थोडं झाडाखाली थोडं थांबलो. तर इथं बघू शकता तुम्ही केवढा मोठा पाऊस सुरू झाला आहे. आणि टोटल ऑफ रोड आहे, त्यामुळे इथं थोडं थांबलेलंच बरं की खड्डे वगैरे काही समजत.
आता आपण चाललो आहे मेन स्वप्नवेल पॉईंटला. इथे असे मेन तिलारी डॅमकडून तिलारी डॅमपर्यंत असा हा कॅनल आहे आणि तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये असे बोगदे आहेत. कॅनलला मध्ये मध्ये असे बोगदे आहेत. आता आपण इथून स्वप्नेल वॉटरफॉलला चाललो. तुम्ही बघू शकता ऑफ रोड खूपच डेंजर आहे आणि यातून मधून फॉग पण येतोय आणि पाऊस पण खूप सुरू झाला आहे. थोडासा थांबला म्हणून आम्ही निघालो आता. तर तुम्ही बघू शकता ऑफ रोड. ह्या ऑफ रोडला फक्त 2 व्हीलरच चालू शकते. तर इथून आपण ऑफ रोड करत करत आता आलो आपण स्वप्नवेल. इथे तुम्ही बोर्ड बघू शकता स्वप्नवेल. हा रस्ता इथून असा आत जातो. इथून पण असं थोडा ऑफ रोड आहे. इथून तरी श्री किती किलोमीटर असलं तर? एक किलोमीटर आहे. 1 किलोमीटर. ठीक आहे. तर इथून 1 किलोमीटरचा रस्ता आहे. तर मी तिलारी हे गाव का चूज केलं हे तुम्हाला आत्ता कळेल. थोडंसं ऑफ रोड करून आल्यानंतर तुम्हाला इथे गेट दिसेल. इथे हे गेट आहे स्वप्नवेल वॉटरफॉलचं. इथून थोडंसं इथं आपण आता गाडी पार्क करायला लागेल आणि गाडी पार्क केल्यानंतर एक थोडंसं अंतरावर आपल्याला वॉटरफॉल दिसेल. तर तुम्हाला हा वॉटरफॉल नक्कीच आवडेल. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो तुम्हाला मी आता जन्नत दाखवतो. जन्नत हा फक्त व्ह्यू बघा. व्ह्यू आवडला ना तुम्हाला? मित्रांनो हे बघा स्वर्ग. व्ह्यू बघा. व्ह्यू माझे तर डोळे असे हे झालेत. इथून जाऊच नको वाटायला मला. हा व्ह्यू बघा. तुम्हाला नक्की आवडेल. बापरे काय व्ह्यू आहे. बापरे. या फॉगच्या पाठीमागे एक वॉटरफॉल पण आहे. हा थोडं फॉग गेला की तुम्हाला तो पण वॉटरफॉल पण दिसेल. ही माझी आहे तिलारी. तर मित्रांनो आपण आता आलो स्वप्नवेल पॉईंटला. याला दुसरं नाव आहे कोतवाल पॉईंट पण. कारण ही इथं तुम्ही आता जागा बघू शकता. मी जिथे उभारलं आहे त्याचे ओनर कोतवाल आहेत. त्यामुळे याला कोतवाल असंही नाव पडलं आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागचा व्ह्यू असं बघू शकता. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता स्वप्नवेल वॉटरफॉल. आणि तिलारीला महाराष्ट्राचं ॲमेझॉन का म्हणतात ते तुम्हाला आता बघावं लागेल. म्हणजे माझ्या पाठीमागचं दृश्य आहे ना ते पाहून तुम्हाला नक्कीच कळेल की तिलारीला महाराष्ट्राचं ॲमेझॉन असे का म्हणतात. तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा पॉईंट आता बघून झालेला आहे आणि आता आपण पुढच्या नेक्स्ट पॉईंटला चाललो आहे. आता मला श्री कुठे घेऊन जाते? कुठे जायचं श्री? आता आपण तिलारीमध्ये जाणार. तिलारीमध्ये तो जाताना तिलारीचा डॅम पण आहे ना बघायचं? हां हो. तिलारी डॅम आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरला सर्च पॉईंट एक बघणार आहे. पॉप्युलर फॉल्स एक. आणि जेवायचं काय करायचं? तिलारी ग्रीन व्हॅली. आणि जेवायचं आपण ढवळे काकांकडे जेऊ. ठीक आहे. ढवळे काका आता मला ओळखतात की नाही काय बघायला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो शेवटपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आम्ही आता चाललो होतो तिलारी डॅमकडे. तर जाताना एक छोटासा आपल्याला पूल दिसला. त्या पुलाखाली तुम्ही बघू शकता इथं छोटासा ओढा आहे आणि तो ओढा पुढे जाऊन धबधबाच होता. तर तुम्हाला मी दाखवतो. हा बघा हा एक ओढा आहे. हा ओढा इकडून येतो असं आणि याचं पुढं होतं धबधब्यात रूपांतर. इथे बघा इथे वॉटरफॉल आहे छोटासा. इकडून आपण असं इकडून खाली जाऊ शकतो. परंतु आपल्याला एक अर्धा दिवस इथं जावं लागेल. अर्धा दिवस आपला इथंच निघून जाईल. तर आपण तो प्लॅन कॅन्सल केला आहे आणि आपण पुढे आता निघतोय ते तिलारी डॅम बघायला. तर तुम्ही बघू शकता ऑफ रोडिंग. हा पूर्ण हा जंगलातूनच रस्ता आहे. वाव.
वाव, काय रस्ता आहे मित्रांनो. पूर्णपणे हा जंगलातून असा रस्ता निघतो. तर रस्त्याला कोणीच नाही आहे, आम्ही फक्त दोघे आहोत. आणि हा रस्ता कायमचाच बंद केला आहे कारण इथं प्राणी वगैरे खूप जात खूप दिसतात. तर अजून तरी आमचं लक नाही आहे, आम्हाला एक पण प्राणी दिसला नाही आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आपण आता तिलारीमध्ये पोहोचलेलो आहे आणि हा आमचा मेन तिलारीचा चौक आहे. इथे हॉटेल्स वगैरे आहेत आणि या इकडे पाठीमागे क्वार्टर्स वगैरे आहेत. तिथं आम्ही राहत होतो. 10-15 वर्ष आम्ही इथं राहिलेलो आहोत आणि इथं मस्त बघू शकता क्लायमेट एकदम फॉगी झालेला आहे आणि पाऊस पण पडत आहे बऱ्यापैकी. हा इथला नॉर्मल पाऊस आहे, ह्याच्यापेक्षा 2-3 पटीनं पाऊस असतो इथे. तर वेलकम टू तिलारी. बघू शकता तुम्ही तिलारी. अरे आमचा स्कूल फ्रेंड आलेला आहे सत्यवान दळवी. हा इथेच राहतो कोदाळीला आणि ही आमची खूप वर्षानंतरची भेट आहे आणि भेटू शकता आपण सत्यवानला. नमस्कार. नमस्कार श्री. आणि काय आराम आहे बघ. काय आणि नाही खूप दिवसांनी आलो तिलारी फिरायला. थोडं म्हटलं थोडं व्हिडिओज पण बनवतोय. आपण भेटू आणि पुन्हा नेक्स्ट आता व्हिडिओ. मस्त फिरून वगैरे. चालेल, थोडं स्पॉट. मित्रांनो, हा रोड जातो ग्रीन व्हॅलीकडे. तिकडे पण छोटासा एक धबधबा आहे आणि हे सगळे तुम्ही बघू शकता आमचे क्वार्टर्स होते जिथे की आम्ही राहायचो. तर जसं इथून प्रोजेक्ट निघून गेला, सगळे इथून सोडून पण गेलेले, त्यामुळे इथे काहीच राहिलं नाही आहे. थोडा एरिया हा फॉरेस्ट आहे, इथे बघू शकता. थोडं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला माझं घर दाखवतो, माझं आणि श्रीचं. आम्ही कुठे राहायचो ते. स्ट्रेट येऊन माझ्यावर मित्र आहे ना माझा श्री, हे त्याचं घर आहे. इथे तो राहायचा आणि याच्या पाठीमागे गल्लीत मी राहायचो. माझंही घर तुम्हाला मी दाखवतो, जे की आता पूर्ण खाली झालं. हे बघा, इथून असं जायचा रस्ता होता. हे घर हे माझं, इथे मी राहायचो आणि इथे आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. की इथे पुढे सापळे काका राहत होते, त्यांच्याकडे आम्ही पेरू वगैरे सोडायचं. इकडे असे होते चौगले काका म्हणून, इथे पण खूप पेरूचे वगैरे झाडं खूप असायची. पेरू वगैरे खूप खाल्लेत आम्ही आणि लहानपणाची आठवण इथे खूप आहे. आता तुम्हाला काही दिसणार नाही, खूप झाडं वगैरे आहेत त्यामुळे. आणि घर पण पूर्ण पडलेलं आहे आता, बरेच वर्ष कोणीच तर मित्रांनो, आपण आता आलो आहे ग्रीन व्हॅलीला. इथे छोटंसं रिसॉर्ट आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये. आणि याच्याकडे थोडंसं आपण खाली ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला एक वॉटरफॉल दिसेल. तर तिकडे बघू. आता पाऊस पण खूप पडतो आहे. जर असं जर पाऊस मोठा असेल तर आपल्याला तिथे जाता येणार नाही आहे. तर जरा पाऊस जर कमी आला तर बघू. आपला मित्र आला आपल्याबरोबर, तो आपल्याला नक्कीच वाट दाखवेल आणि आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल. तर मित्रांनो, आपलं नशीब एवढं आज चांगलं नाही आहे. तर पाठीमागे बघू शकता तुम्ही, पूर्ण असं फॉग आला आहे, त्यामुळे आपल्याला धबधबा तर नाही दिसणार आहे. तर तुम्हाला मी थोडंसं दाखवायचा असा प्रयत्न करेन. तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. बघा व्ह्यू, इथून आपल्याला धबधबा दिसायचा पहिला. तर एवढा आता फॉगी सीझन झाला आहे त्यामुळे आता काहीच दिसत नाही आहे तिथलं. इथून खाली पण आपल्याला जायला येतं, परंतु आता बघू काय, कारण खूप पाऊस पडतो आहे आणि जायचं म्हणजे खूप त्रासदायक पण आहे. तर बघू पुढे काय होतं. तर मित्रांनो, आपला थोडासा मूड ऑफ झाला आहे आणि मूड ऑफचं कारण हा सत्यावनच सांगेल. आता इथं जर जायचं केलं तर आता तुला धुकं वगैरे आलंय, त्यामुळे खाली जाता येत नाही. जरा पण थोडंफार जाता येणार नाही. नाही जाता येणार नाही, कारण की वाट वगैरे बघितली तर स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहेत पावसात. बरं. त्यामुळे त्याला वेळ पण पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ वगैरे करता येणार नाही. तर परतच्या नेक्स्ट टाइमला आपण मस्त एक चांगला व्हिडिओ. पाण्याचा फ्लो पण जरा जास्त आहे ना. पण जास्त आहे, मस्कर वगैरे जास्त नाही, चालत नाही. बरोबर. नेक्स्ट टाइमला आपण करूया आठवड्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट फॉल्स आहे, ठीक आहे, आपल्याला उतरता येईल का ते बघूया आपण. ठीक आहे, मग आता आपण जेवायला जायचं की काय करायचं? ठीक आहे. आणि परत तिथून तसं डॅमकडे पण जायचं ना, आपलं डॅम राहिलं अजून. फॉल्स बघू, नंतर डॅम बघू, नंतर आपण कोदाळी माऊली देवीला म्हणजे आपल्याकडे अजून भरपूर पॉईंट आहेत. कमी आहे आणि त्यात पण पाऊस पण आता खूप आहे. ठीक आहे, चालतंय. चला मग म्हणजे आपण आता थोडं आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला आपण जाऊ. पण भरपूर खूप पडा लागला, तर आम्ही आता जाऊ जेवायला. काका कुठे आहेत? काका हे जवळ. काका ओळखते काय? ओळख लागते काय? खूप दिवसाला बघायला नाही. मोहन शिंदेचा मुलगा यायचा घरी. हो, यायचा घरी पिकोबॉल करायला. ओळखलात का? तर होते काका, यांची इथे छोटीशी खानावळ आहे. तुम्ही पण इथे नक्की भेट देऊ शकता. यांच्याकडे चिकन आणि व्हेज हे एवढे 2च प्रकार मिळतात. इथे पाठीमध्ये त्यांचं असं किचन आहे, इथं असं त्यांनी किचन केलं, बघू शकता.
तर तुम्हाला इथं जेवण हवं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर ऑर्डर यांना द्यावी लागते, तरच ते बनवून ठेवतात. बघू शकता तुम्ही किचन यांचं पाठीमागं असं मोठं आहे. चिकन थाळी हे बघा, चुलीवरचं चिकन इथं बनवलं आहे. हे बघा, सगळ्यांनीच आम्ही चिकन थाळी मागवली होती आणि हा फक्त व्हेज आहे. आज रविवार असून सुद्धा व्हेज खातोय. नाही, काही कारण असल्यामुळे त्याला काही त्याचं पर्सनल कारण आहे, त्यामुळे तो व्हेज खातोय. तरी बघू शकता वास तर एवढा मस्त सुटला आहे. आता हा व्हिडिओ ठेवतो मी बाजूला आणि पहिला माझं पोटपूजन करतो. आणि मेन सांगायचं तुम्हाला राहूनच गेलं, यांच्याकडे चुलीवरचं भाकरी, चुलीवरचं मटण जे काही असेल ते तुम्हाला इथे करून भेटेल. फक्त एवढीच त्यांचा एक अट आहे की तुम्ही किती माणसं येणार आहे, किती काय लोक येणार ते फक्त आधी त्यांना सांगावं लागतं. तर तुम्हाला काही पाहिजे ते काही बनवून, फक्त काय आयटम यांच्याकडे फक्त चिकन आणि व्हेजच आहे. चिकनमध्ये काही पण तुम्हाला ते करून देतील आणि व्हेजमध्ये पण तुम्हाला काही पाहिजे ते ऑर्डरनुसार करून भेटेल. तर मस्तपैकी जेवण करून आम्ही आता बाहेर पडणारच होतो, तेवढ्यात आता परत हा पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस तुम्ही बघू शकता केवढा मोठ्याने पाऊस सुरू झाला. मग आता काय करावं म्हटलं तर तुम्हाला खानावळीजवळच आमची शाळा होती आणि तीच मी तुम्हाला शाळा आता दाखवायला लागलं की तुम्ही पाहू शकता. शाळा माऊली विद्या मंदिर तिलारीनगर, खूप अशी मोठी शाळा आहे. आज सुट्टी असल्याने बंद आहे. हे तुम्ही आता पुढे बघू शकता, हे शाळेचं ग्राउंड आहे आमचं. इथे जे काही प्रार्थना वगैरे काही गॅदरिंग वगैरे व्हायचं ते इथेच व्हायचं. ते तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला आता मी शाळेची क्लासरूम दाखवतो. हे बघा, ही माझ्या शाळेची क्लासरूम. असे जुने बेंच, लाकडाचे असे जुने बेंच आहेत अजून इथे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण चाललो आहोत पॉप्युलर फॉल्स बघायसाठी आणि आता आमच्यासोबत जोडलेले आहेत संपत आणि सत्यवानची ओळख झाली मगाशी. आता चला तर बघू आपण पॉप्युलर फॉल्स कसा आहे तो. तर आम्ही आलो आहे पॉप्युलर फॉल्सकडे. तुम्ही बघू शकता हा सुंदर धबधबा. हा बघा, पाण्याचा प्रवाह बघा किती आहे आणि ह्याच्यावरती छोटंसं असं ब्रिज आहे. तुम्ही त्या ब्रिजवरनं सुद्धा हा धबधबा बघू शकता. पाण्याचा फोर्स खूप आहे, त्यामुळे खाली जाता येणार नाही. म्हणून अशी वाट आहे खाली जायला. मित्रांनो, खूप असं पाऊस पडायला आणि दमलं पण खूप चालून खूप असं ट्रेकिंग झालेलं आहे. मागचा जो व्हिडिओ बघितला तर तुम्ही पॉप्युलर फॉल्स बघितला, तिथे पण खूप आवाज होता, खूप गर्दी होती, त्यामुळे पण तिथे जास्त व्हिडिओ आपल्याला करता आले नाही. तर दमले पण खूप आणि पाऊस पण खूप पडतो आहे. तर बघूयात आपण पुढं आपला जो पॉईंट राहिला तो तिला डॅम तो बघायला चालला. पाऊस आणि नुसता पाऊस काय थांबायचं नाव काढेन. आता सकाळपासून भरपूरचा पाऊस पडतोय. आपण आलो आता या तिलाच्या डॅमवर. तर तुम्ही बघू शकता खूप असं फॉग असं पसरलं सगळीकडे, काही दिसत नाही, चालताना सुद्धा पुढचं दिसत नाही आहे. तर पाठीमागं माझ्या बघता इथं महादेवचं मंदिर पण आहे काय जुनं. लहानपणी असताना आम्ही तिथं प्रत्येक असं सोमवारी वगैरे यायचो, श्रावण सोमवारी वगैरे सगळेजण आम्ही घरात यायचो. तर खूप अशा जुन्या आठवणी आहेत तिथे. पाऊस इतका सुरू आहे, त्यात ते धुकं आहे. तर तुम्हाला डॅम दिसतो की नाही आता काय माहिती. मला इथं दिसे ना, हा व्हिडिओमध्ये कसा डॅम येतो की नाही काय माहिती. हे तिघेजण तर गेलेत पुढे. हा आहे तिलारीचा डॅम. तुम्ही बघू शकता डॅम दिसतो की नाही काय माहिती, कारण इथे आम्हाला दिसत नाही. आणि त्याच्यावर अशी धुक्याची अशी चादर सगळीकडे अशी पसरली आहे, त्यामुळे सगळं असं पांढरं असं दिसतंय. दूर पण काहीच दिसत नाही आहे. आता हे तुम्ही खाली बघू शकता, हे पूर्ण डॅमचं एक बॅक वॉटर आहे. हे बघा, हे बॅक वॉटर. जाता जाता आम्हाला एक सुंदरशी अशी शेती इथे दिसली, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो. तर तुम्हाला दाखवा म्हणून इथे थोडं थांबलो. ही आहे भाताची शेती. तिलारी इथले लोक जे जास्ती करून इथं शेतीचे मुख्य कारण आहे, शेतीच करतात आणि शेतीमध्ये भाताचं उत्पन्न इथं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तुम्ही बघू शकता इथे लागवड केलेली इथं भाताची. थोडासा इथं झरा टाईप दिसतं तुम्हाला. तर मित्रांनो, हा
हा आपला आता लास्ट पॉईंट असणार आहे ज्याचं नाव आहे सर्च पॉईंट. तर तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी आहे आणि धुकं पण असं खूप पसरलं आहे. अशी खूप गर्दी झाली. तुम्हाला इथं गाड्या वगैरे तर दिसणार नाही, धुकं खूप पसरले. तर बघूया आपण पुढे. ते सगळे गेले वाटतं पुढे. अरे थांबा की आलो. बापरे बाप, धुकं 2 मिनटं येतं 2 मिनटं जातं. बापरे वा. बघू शकता तुम्ही सर्च पॉईंट तिलारीचा पूर्ण असं सगळं धुक्याखाली आलंय. धुकं सगळीकडे धुकंच आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्च पॉईंट हा आहे मेन पॉईंट तिलारीचा सर्च पॉईंट. इथून तुम्हाला खाली घाट दिसू शकतो. सगळं आपल्या खाली गोव्याकडे जातो. जेवढे मला शक्य होईल तेवढे मी इथले पॉईंट कवर केलेले आहेत. तुम्हाला या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा तिलारीला भेट द्या. जर तुम्ही कोल्हापूर सांगलीकडून येणार असेल तर जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि तुम्ही जर बेळगाव कर्नाटकातून येत असाल, बेळगाववरून येत असाल तर एक हार्डली 50 किलोमीटरचा रस्ता आहे. तर मी सगळ्यांना एक विनंती करतो की नक्की माझ्या या तिलारी गावात तुम्ही नक्की व्हिजिट द्या. तर मी तुम्हाला एक रिकमेंड करेन की मोस्टली तुम्ही जर दिवाळीनंतर जर इथं आलात तर तुम्हाला सगळे पॉईंट इथं बघता येईल, सगळे पॉईंट तुम्हाला इथे फिरता येईल. जे की आम्ही धबधब्यापर्यंत खालीपर्यंत नाही जाऊ शकलो तर तिथं पण तुम्ही जाता येईल. आता कसं मोठा पाऊस आहे, सगळे फॉग आहे, त्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ नाही शकत आहे. मित्रांनो माझ्या पहिल्या ब्लॉगचा एंड मी इथंच करत आहोत. तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.